ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। ओम श्री कुलदेवताभ्यो नमः। ओम श्री इष्टदेवताभ्यो नमः। सर्वै वीक्षकांक पुनरपि आमगेले चॅनलाक नमस्कार करताची। श्रीमद भगवद गीताचे दोन्ही अध्यायांत आसात आमी येदोळताय 38 श्लोक आताय आमी उल्लोवन ताजे विशयांतू तुमकां एक्सप्लेन केलेलो आसा। आज ही 39th श्लोका दाखोवन प्रारंभ करचार आसात। 30th श्लोका 38th श्लोकात श्री कृष्ण परमात्मान अर्जुनाक सांख्य योगा मुखांतर सांगची कसन म्हळ्यार देहाक आनी आत्माक कसो व्यत्यास आसा म्हण। देह टेम्पररी, आत्मा परमनेंट। देहाक एक पटी एक लिमिटेड लाइफ, लिमिटेड टाइम, सौलाक अनलिमिटेड टाइम, आत्म केदनाय निरंतर जावन आसता म्हण। ताजे नंतर अर्जुनाक ड्यूटी बग्गे कसं कर्तव्य म्हण एक स्टेप बाय स्टेप कृष्ण परमात्मा सांगता। आता 39th श्लोकांत कृष्ण कसं सांगता म्हण अभय प्रसादात श्लोक वाजित। एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्वमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहस्यसि। So far I have explained this knowledge through analytical study म्हण। एनालिटिकल म्हळ्यार आत्माचे आनी देहाचे त्या लेक्काचारा विशयांत कृष्ण अर्जुनाक सांगचे। आता now listen to what I'll explain about working without expectation of any fruits or results म्हण। कसने एक आमी अपेक्षा ना अशी, कसने एक एक्सपेक्टेशन ना अशी आमी आमगेले कर्तव्या बग्गे कशी ध्यान दिवका अर्जुना तुका हांव सांगता म्हण कृष्ण सांगता। आता 40th श्लोक ऐकूया। ओम नेहाभिक्रमणाशोस्ति प्रत्यावायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्। In the path of selfless actions, there is no loss of efforts, nor there is fear of contrary result. Even a little practice of this discipline saves one from great fear म्हण। आमी प्रति एक हेजी घालताना आमके कसकी एक भंय आसा पुरो आमगेल निमित्यात हेच विशयांत आमी आयकुया। अर्जुन ते कुरुक्षेत्र युद्ध भूमी आसताना ताका भैया पशी ताका ते म्हालगड्यांक दिवश मारका कसं करचें म्हण त्या विचारान तो यचन काण आसता। आतां ताका कसनय साम्राज्य ताणें विन्न जाल्यार तांकां पुरे दिवश मार न्हू साम्राज्यांतू ताणें कोणेय नाशांव कशी आसूं का म्हण त्या यचनेरी तो द्वंद्व परिस्थितीर आसता। तशी तूं आसच्यानच कृष्ण सांगता तूं तुगेल कर्तव्य कर तशीची, तूं कसनय विशयांत भिवका म्हण ना, भिनाशी तू मुखार शितर वस ताजे कसनय तूं एक खंयची रितीर तूं प्रामाणीक जावन तुगेले ते डिसिप्लिन्ड वेरी, डिसिप्लिन्ड म्हळ्यार एक नियतार एक चंद रितीर तूं मुखार शिले म्हण जाल्यार तूं भिवची कसल्याक अर्जुना म्हण म्हणटा कृष्ण। आता 41st श्लोक ऐक। वसायात्मिका बुद्धिर एकेह कुरु नंदन बहुशाखाह्यनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनम्। हे कुरुनंदना, in karma yoga the intellect is directed towards one's ideal म्हण। The intellect that is undecided is branched in many direction. आता एक बुदोंत मनीस हे कुरुनंदना म्हण अर्जुनाक ओपास उडगास करचे तितलो व्हड कुरु डायनास्टीचो तूं एक ताजे एक वारिसदार जावन आशिल्लो, ताजे एक सुपुत्र जावन आशिल्लो, तूं तुगेले मन कितलें बुदोंत आस म्हळ्यार कितली तूं इंटेलिजंट आस म्हण म्हळ्यार तूं एका डायरेक्शनार चमकल म्हण जाल्यार तूं तुगेले कार्य तूं लेखील कसो आसा तें सक्सेस जाता म्हण। कोण समना कोण खंयचेय एक इंटेलिजंट म्हण लेखून तांणी हजार इतले डायरेक्शन तांगेले एद्रा दवरता पळय तांणी कन्फ्युज्ड जावन आसता ती म्हण।
अंग तू एक डायरेक्शन आरा सुका इन कर्म योग अत सांख्य योग जल्ले अंग दक्कोनु कृष्ण परमात्म अर्जुनाक तगेले कर्म ಬಗ್ಗೆ तगेले कर्तव्य ಬಗ್ಗೆ तक एकक स्टेप बाय स्टेप ता सांगता ये आमगेले जीवन अंतो आम्ही ते अप्लाय करका जाता आम्ही कसनय काम असो ताजे फ्रूट्स आम्ही एक्सपेक्ट करनाशी आम्ही लॉयल्टी री आम्ही इंटेलिजंट जावन आमगी भक्ती री आम्ही आमगेल कर्तव्य केले म्हण जाल्यार री आमकां ताजे रिजल्ट्स येता तीची म्हळ्यार आम्ही कृष्णाल वयर सोण दिवका कसनय काम करताना आम्ही लास्टाक कृष्णार्पण कसनय असल्यार देवा ते कृष्णाज कॉन्शियसनेस म्हणून आम्ही लेखून देवा कसन आम्ही कर्तव्य करता ती ताजे मध्येन तू ताजे सगळे अंतू तूचेस देवा तुका लेखून हांव मुखार शितरस म्हणून तुम्ही ते काम केलें तुम्ही ते युनी डायरेक्शन जावन एक डायरेक्शनार एकाग्रतेर काम केलें तांतू तुम्ही कसनय अपेक्षा करनाशी कृष्ण परमात्मा तुमकां मस्त रितीरी सहाय करता म्हूण ते ताणें सांगून दाखोवचें न्ही ते खंडीत मेळटा म्हणल्यार ते गॅरंटी तशी आज आमी 41st श्लोक हांगाय आमी मुक्ताय करता ती नेक्स्ट एपिसोडांतू 42nd श्लोक दाखोवन आमी आयकुया हांगा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ओम तत्सत् श्री हरि कृष्णार्पणमस्तु धन्यवाद।